मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्री दीपाला झोप येत नसते. तिला सतत त्या माणसाचं बोलणं आणि त्यानंतर जेलमध्ये घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. त्यानंतर तिला आठवतं की कार्तिक जेलमधून घरी आल्यानंतर तिच्यासोबत कशा प्रकारे वागला होता. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून दीपा खूप घाबरते. ती मनाशी म्हणते की कार्तिक, तू माझ्यासोबत असा वागशील या गोष्टीचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इस्त्रीवाला कपडे घेऊन इनामदारांच्या घरी येतो. मात्र संकल्प काही त्याला ओळखत नाही. तो इस्त्रीवाल्याला विचारतो की नेमके कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला. त्यावर इस्त्रीवाला वैतागून म्हणतो की दादा, मी दर दिवसाआड तुमच्या घरी येतो इस्त्रीचे कपडे घेऊन आणि प्रत्येक वेळी तुम्ही मला हाच प्रश्न विचारता. त्यामुळे संकल्पच्या लक्षात येतं की हा तर इस्त्रीवाला आहे. तर तो इस्त्रीवाला संकल्पाला विचारतो की प्रत्येक वेळी तुम्ही मला कसे काय विसरता. त्यावर संकल्प म्हणतो की मी काहीही विसरत नाही, माझी मेमरी एकदम स्ट्रॉंग आहे. त्यावर तो इस्त्रीवाला म्हणतो, म्हणजे तुम्ही गोष्टी विसरता, ही गोष्टसुद्धा तुम्ही विसरलात वाटतं. आणि या गोष्टीवरून ते दोघेजण वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्याचवेळी दीपा तिथे येते. दीपा त्या दोघांनाही शांत करते आणि काय झालं ते विचारते. त्यावर इस्त्रीवाला तिला घडलेला प्रकार सांगतो. तर दीपा त्याला शांत करत संकल्पाला आतमध्ये पाठवते आणि इस्त्रीचे कपडे घेते. तर तो इस्त्रीवाला दीपाला काही गोळ्या देत म्हणतो की या गोळ्यांचं पाकिट कार्तिक सरांच्या खिशात सापडलं. मात्र या नेमक्या कशाच्या गोळ्या आहेत ते दीपाला कळत नाही. आणि त्यानंतर ती त्या गोळ्या घेऊन दीपिकाकडे जाते. तर दुसरीकडे कार्तिक आणि श्वेता बाहेर भेटतात. श्वेता कार्तिकला विचारते की तुझा यापुढचा प्लॅन नेमका काय आहे. तू दीपाला बाहेर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिथेच तिला संपवणार आहेस का. मात्र कार्तिक तिला म्हणतो की या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही. तुला मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं आहे. प्रत्येक गोष्ट तुला सांगण्यासाठी मी बांधील नाही. आणि कार्तिकचं हे बोलणं ऐकून श्वेता खूप चिडते. ती कार्तिकला म्हणते की प्रत्येक गोष्ट मला माहीत असायलाच हवी, कारण मी सुद्धा या प्लॅनचा एक भाग आहे. आणि ती कार्तिकला सांगते की तुला जे काही करायचं आहे ते कर. मात्र एकदा का दीपा या ट्रिपसाठी घराबाहेर पडली की ती पुन्हा या घरात येता कामा नये. आणि श्वेताचं हे बोलणं ऐकून कार्तिक तिला विचारतो की कशी बहीण आहेस ग तू. स्वतःच्या सख्या बहिणीच्या जीवावर उठली आहेस. एवढा काय राग आहे ग तुझ्या मनात दीपाबद्दल. त्यावर श्वेता म्हणते की कार्तिक, तू याबद्दल तर काही बोलूच नको. निदान मी जे काही आहे ते तोंडावर बोलून दाखवते. तू तर तुझ्या बायकोचा केसाने गळा कापायला निघाला आहेस. आणि त्याचसोबत ती कार्तिकला हे सुद्धा सांगते की माझ्याकडे एक अशी इन्फॉर्मेशन आहे ज्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. त्यावर कार्तिक विचारतो, कोणती इन्फॉर्मेशन. त्यावर श्वेता म्हणते, तुला आयेशा देशमुख आठवते का, तुझी एक्स गर्लफ्रेंड. तिच्याबद्दल माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. आणि ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो. तो श्वेताला विचारतो की तिच्याबद्दल तुला नेमकी काय माहिती आहे. मात्र श्वेता त्याला काही सांगत नाही. ती कार्तिकला म्हणते की ज्या दिवशी तू दीपाला संपवून घरी परत येशील त्या दिवशी मी तुला आयेशाबद्दल सांगेल. मात्र कार्तिक रागाच्या भरात सरळ श्वेताचा गळा पकडतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र श्वेता त्याला म्हणते की कार्तिक, मला माहीत आहे तू मला कधीच मारू शकणार नाही, कारण तुझ्यात तेवढी हिंमतच नाही. आणि तुलासुद्धा माहीत आहे की जेवढी मी तुला मदत करते तेवढी मदत इतर कोणीही करू शकणार नाही. आणि जेवढी माहिती मी तुला पुरवते तेवढी माहिती इतर कोणीही देऊ शकणार नाही. आणि श्वेताचं हे बोलणं ऐकून कार्तिक त्याचा हात बाजूला काढतो. तर श्वेता पुन्हा एकदा त्याला सांगते की दीपा एकदा का या घराबाहेर पडली की ती पुन्हा या घरात येता कामा नये. आणि त्यानंतरच मी तुला आयेशाबद्दलची माहिती सांगेल. आणि ती तेथून निघून जाते. तर कार्तिक तिच्याकडे पाहतच राहतो. तर दुसरीकडे दीपा त्या गोळ्या घेऊन दीपिकाकडे जाते. ती दीपिकाला म्हणते की संकल्प दादा या गोळ्या घेऊन आले आहेत, मात्र या गोळ्या नेमक्या कोणत्या आहेत तेच मला कळत नाही. त्यामुळे दीपिका त्या गोळ्या बघते आणि त्या गोळ्या बघून तिला मोठा धक्का बसतो. ती दीपाला विचारते की खरंच संकल्प दादा या गोळ्या घेऊन आलेत का. त्यावर दीपा हो म्हणते. तर दीपिका तिला सांगते की प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्या अशा कोणालाही देता येत नाही. मग त्या फार्मसीवाल्याने संकल्प दादांना कशा काय दिल्या.
त्यामुळे दीपा तिला विचारते की या गोळ्या नेमक्या कशाच्या आहेत. त्यावर दीपिका सांगते की आई, या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाहीत, कारण यांचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. त्यावर दीपा विचारते की कोणते साईड इफेक्ट्स. त्यावर दीपिका सांगते की या गोळ्या घेतल्यामुळे चक्कर येते, अस्वस्थ वाटतं, एक्स्ट्रीम मूड स्विंग्स होतात, आपला स्वतःवर कंट्रोल राहत नाही. आणि दीपिकाचं हे बोलणं ऐकून दीपाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दीपिका तिला सांगते की आई, या गोळ्या तू संकल्प दादांना रिटर्न करायला सांग, कारण जर आपल्या घरात कोणी चुकून या गोळ्या घेतल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे कार्तिकी आर्यनची वाट बघत असते आणि थोड्याच वेळामध्ये आर्यन तिथे येतो. तो रागातच कार्तिकीला विचारतो की काय झालं, तुम्हाला इथे का बोलावलं आहे. आणि आर्यनचं असं वागणं बोलणं पाहून कार्तिकीसुद्धा खूप चिडते. ती आर्यनला म्हणते की त्या दिवशी तू पार्टीमध्ये माझ्यासोबत जे काही वागला त्यानंतर तू मला एकदाही सॉरी म्हणाला नाही. त्यावर आर्यन म्हणतो की मी तुझ्यासोबत काही चुकीचं वागलो नाही, मग मी सॉरी का म्हणू. त्यावर कार्तिकी म्हणते की हे बघ आर्यन, मला चांगलंच आठवत आहे की ज्यावेळी दीपिका तिथे आली होती त्यावेळी तू तिथे नव्हता. त्यावर आर्यन म्हणतो की कार्तिकी, मला असं वाटलं होतं की तू पॅचअप करण्यासाठी मला इथे बोलावलं आहे, मात्र तू अजूनही माझ्यासोबत वादच घालत आहे, आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर ठीक आहे. आणि तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र कार्तिकी त्याला थांबवते. ती आर्यनला विचारते की काल तू देवळात काय करत होता, आणि आजसुद्धा मी आमच्या हॉस्पिटलच्या बाहेर तुझी बाईक बघितली. आणि ते ऐकून आर्यनला मोठा धक्का बसतो. पण तो नाटक करत कार्तिकीला म्हणतो की तू सतत माझ्यावर संशय का घेत असते. त्यावर कार्तिकी म्हणते की मी तुझ्यावर कोणताही संशय घेतला नाही, मी फक्त तुला साधा प्रश्न विचारला आहे. मात्र आर्यन तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि उलट तो कार्तिकीसोबतच वाद घालायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे दीपिकाने त्या गोळ्यांबद्दल जी माहिती सांगितलेली असते ती ऐकून दीपाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला आठवतं की हे सारे साईड इफेक्ट्स तिच्यासोबतसुद्धा होत आहेत. आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कार्तिकने जेव्हापासून तिला चहा द्यायला सुरुवात केली होती तेव्हापासूनच तिच्या बाबतीत हे सगळं घडत होतं. आणि तिला त्यावेळी घडलेले सर्व प्रसंग आठवतात आणि ती स्वतःशी म्हणते, म्हणजे कार्तिक, तूच मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत होता. किती शितापीने तू हा सगळा प्लॅन बनवला होतास रे. तू बदला घेण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाशील या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तू हे सगळं इतक्या शिताफीने केलं की कोणालाही तुझ्यावर संशय आला नसता, अगदी मलाही. तर दुसरीकडे आर्यन उगाच कार्तिकीसोबत वाद घालत असतो, त्यामुळे कार्तिकीसुद्धा खूप चिडते. आणि शेवटी आर्यन नाटक करत तिला म्हणतो की हो, आलो होतो मी देवळात, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, म्हणून तुला भेटण्यासाठी मी देवळात आलो होतो. मात्र तिथे तुझी संपूर्ण फॅमिली होती. माझ्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी तेथून निघून गेलो आणि मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो तुझ्याचसाठी. आणि हे सगळं ऐकून कार्तिकीचा लगेच आर्यनवर विश्वास बसतो. ती आर्यनची माफी मागते आणि त्याला मिठी मारते. त्यामुळे आर्यन खूपच खुश होतो. तर दुसरीकडे कार्तिक मुन्नाकडून एक गन घेतो आणि त्या बदल्यात त्याला भरपूर पैसे देतो. तर तो मुन्ना त्याला विचारतो की साहेब, तुम्ही नक्की काय करणार आहात. मात्र कार्तिक त्याला सांगतो की या सगळ्याचा तुझ्याशी काही संबंध नाही, तू या सगळ्यापासून लांब राहा. आणि त्यानंतर तो मुन्ना तेथून निघून जातो. तर दुसरीकडे दीपा स्वतःला आरशात बघत म्हणत असते की इतकी वर्ष नवऱ्यासाठी त्याग करून शेवटी काय मिळालं तुला. गेली 14 वर्ष कार्तिकने जेलमध्ये राहून जे काही भोगलं आहे ते सगळं तू इथे भोगलं आहेस. गेल्या 14 वर्षात तू एकदाही साखरेला स्पर्श केला नाही की चांगले कपडे घातले नाहीत. पण शेवटी या सगळ्याचा काय उपयोग झाला. कार्तिक तुझ्या जीवावर उठला आणि बदला घेण्यासाठी इतक्या खालच्या थराला गेला. मात्र त्यानंतर ती खंबीरपणे स्वतःशी ठरवते की आता कार्तिकला जे काही करायचं आहे ते करू दे, मी सुद्धा तयार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, घाडगे वकील आर्यनला जाब विचारतात की माझ्या घरात येऊन तू शोधाशोध केली ना. मात्र आर्यन सरळ त्यांना मारहाण करायला सुरुवात करतो. त्यामुळे घाडगे वकील त्याला धमकी देतात की आयेशाने 14 वर्षांपूर्वी जो गुन्हा केला आहे आता तो मी सगळ्याच जगासमोर आणणार. आणि त्यांच्या या धमकीमुळे देशमुखबाई खूप घाबरतात.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.